और ये पाव जी पूरी तरह से रेडी हो चुका है, इसी को हम ठंडा करने रखेंगे। एकच नंबर। मीठ मटन याच्यामध्ये कसं भरलंय बघा, मीडियम साईजची कोळंबी। नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग। आपण मडपार गावला आलोय आणि इकडे उन्हाळा सुरू आहे। नदी डॅम हे कोरडे होत चाललेत आणि त्यामध्ये काही डॅममध्ये झिंगे सुद्धा आहेत। तर कमी पाण्यामध्ये ना झिंगे असे चाफून मिळत आहेत, दगडाखाली लपलेले असतात, तर ते हाताने पकडता येत आहेत। आपल्यासोबत संजू आहे, राजू आहे आणि हे दोघं जण आहे ना इथे मागे चाफून म्हणजे ह्या पाण्यामध्ये बुडून आतमध्ये चाफून असे दगडांमध्ये अडकलेले जे झिंगे असतात ते पकडायचा प्रयत्न करणार आहे। किती दिवसापासून करताय? म्हणजे आता हे पाणी कमी झालं तेव्हापासून का याच्या पुढे अजून होईल? नाही, याच टायमाला अजून थोड्या दिवसांनी अजून खाली जाईल पाणी तेव्हा? खाली जाईन फार। इथे दुसरे मासे कोणते मिळतात? मरळ वगैरे स्पिनरवर मिळायला पाहिजे मग। दे माझ्याकडे। हे काय मिळालं? काय मळवा आहे का? अच्छा अच्छा, मळवा मिळालाय, पण आपण मळवा नाही पकडायला आलो, आपण झिंगा पकडायला आलो। बरेच लांब गेलेत ते, आपल्याला पण तिकडे जायचंय जवळ। चिखल झालाय म्हणजे पाणी आटतंय, तर अजून हे पूर्ण कोरडं नाही झालं, फास्ट फास्ट पाणी आटतंय ना, त्यामुळे सगळी गडबड होतीये। मला वाटतं आता चप्पल काढावी लागेल। आपण त्यांचा पाठलाग करत करत मागे मागे जातोय, म्हणजे ते चाफत चाफत आहे ना पुढे पुढे चालले, अजून तरी मिळाला नाहीये आपल्याला। त्यांच्या मागे मागे जावं लागणार आहे। लोकेशन चेंज करूया, इकडे पाणी जास्त कमी झालं त्यामुळे म्हणतात की बहुतेक खाली सरकले खोल पाण्यामध्ये, तर आता थोडंसं खोल पाण्यामध्ये जाऊया। संजूला एक मिळाला बघा, पहिला सक्सेस। आखिरकार हमें सक्सेस मिल ही गया, शुरुआत तो हो चुकी आहे। बरंच लांब गेलं तर ॲक्च्युली संजू खोल पाण्यामध्ये, आता यायला थोडंसं उशीर लागेल। राजूला अजून काही सक्सेस मिळाला नाही। मीडियम साईजची कोळंबी। दात घासता घासता पकडली वाटतं, फेस आहे तोंडाला। ही साईज मिळाली आहे, मस्त साईज आहे, म्हणजे बऱ्यापैकी साईज आहे। याच्यापेक्षा थोडीशी लहान असेल ना तर ती पण चांगली लागते टेस्टला, एकदम बारीक नाही पाहिजे। वाह, एकदम जॅकी चॅनवाला स्टंट केलं आहे। जास्त पोरं पाहिजे ना याच्यासाठी। अजून एक झिंगा मिळाला संजूला। दूसरी सफलता मिल चुकी है, ये है दूसरी और ये है पहली। ही थोडी लहान आहे, नंतरची ही जरा मोठी आहे। ते ना लांब लांब चाललेत, आपल्याला त्यांच्यासोबत जावं लागेल। हे दोन्ही झिंगे आपण घेऊया सोबत, असं सोडता येत नाही कारण की ठेवायला काय आणलं नाही आहे। हे नांगे बघा केवढे मोठे आहेत, तर याच्यावरून आपण गेस करू शकतो की साईज काय मिळत असेल, इथे मोठी साईज मिळत असेल। अरे अरे पकड 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 केला। इकडचं झालंय चाफून, इकडे काही जास्त मिळाले नाही, दोनच मिळालेत। तर आता थोडंसं वरती जिकडे थोडासा दगडी भाग आहे ना तिकडे जाणार आहे आपण। हा, आधीच्या साईजची मिळाली तर आपल्याला त्याच साईजचा आहे हा पण। हे बघा, हा झिंगा मेलेला आहे, याचे नांग्यांच्या साईजून आपल्याला कळण झिंगा किती मोठा होता। झिंगे तिकडेच विसरलो होतो, 3 झिंगे होते, 3 पैकी एक कावळ्यांनी फस्त केला। और देखो घूमते घूमते कहाँ से कौन आ चुका है। मध्ये एक मिळाला का? कोणाला? तुला मिळाला? फायनली राजूनी पण आपला खाता उघडला आहे, एक झिंगा मिळाला। ही साईज आहे ना सगळीकडे? निघूया आणि बघूया, 4ची तर काही कुकिंग होणार नाही, दुसरी काही फिशिंग करता येते का ते बघूया। ही खडची सारखीच दिसते ना दंडावणी पण, स्पिनरवर। जगनला मिळाली आहे। हॉटेलचं नाव काय मावशी? हॉटेलचं नाव काय? साहिल। अच्छा, कोणाच्या नावावर ठेवलंय? नाताच्या। नाथ म्हणजे तुम्हाला किती मुलं आहेत? 1 2? मुलगा वारला, एक मुलगा आहे। अच्छा अच्छा,
जो आहे तो काय करतो आता? गाडीवर जातो जेबवर. गाडीवर जातो. आणि तुमचे मालक मला वारले. आपण आहे ना माणिक ढोहला आलो आणि इकडे येताना ना हे असं छोटंसं म्हणजे हॉटेलसारखं दिसलं. असं लांबून कळून येत नाही हॉटेल आहे म्हणून, पण तिथे मग नीट वाचल्यावर कळलं की हॉटेल आहे. मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, लक्ष जात नाही. म्हणजे ॲक्च्युली त्या नावासमोर लोक बसली होती ना, त्यामुळे दिसलं नाही मला ते. ह्या मावशी आहे, हे एकटे चालवतात, यांचे मालक वारलेत आणि एवढं हॉटेल म्हणजे जे दिवस म्हणजे रोजचं जे काय असेल खर्च पाण्यासाठी हे हॉटेल चालवतात. आणि इकडे काय वडापाव वगैरे साधं भेळ वगैरे मिळते. पण तुम्ही जर इकडे जवळपास कुठे राहत असाल तर एकदा नक्की मावशींना व्हिजिट द्या, थोडीफार त्यांना मदत पण मिळेल. चहा वडापाव भेळ आहे. भेळ, अच्छा, चहा वडापाव भेळ बिस्किट बिस्किट काय आहे. थोडेफार स्नॅक्स घ्यायचे असतील तुम्हाला. थंड आहे, थंड भेळ आहे. थंड पण आहे, अच्छा थंड पण आहे. तर इकडे तुम्ही नक्की या. खर्च पाणी निघतं का मावशी? अहो कसलं निघतो असं दवाखान्याला याच्या त्याच्याकडून उसणं पासणं करायला कसा खर्च निघून 400-500 रुपयाचा धंदा झाला. हा. तेल आणायचं, बेसन आणायचं, फरसाण आणायचं, माल तर आणला पाहिजे ना. हॉटेल माल नसला तर गिऱ्हाईक कसं काय व्हायचं सांगा तुम्हाला. हां. थोडंफार काय आणायलाच पाहिजे ना. मालक कधी वारले तुमचे? 3 वर्ष 3 वर्ष झाले. कसे वारले? 3 वर्षाला जास्त झाले असते. अच्छा अच्छा. मग हे हॉटेल कधीपासून घेतलं तुम्ही चालवायला? हॉटेल आमचा भाऊ चालवत होता, हां. मग ते रिटायर झाले ना. तुम्ही कधी घेतलं? तुम्ही कधीपासून चालवायला लागले? मी चालवते, बरेच दिवस झाले चालवते मी. तरी 1-2 वर्ष? हा, अच्छा. मला याचा आजार आहे किडनीचा. किडनीचा, अच्छा. म्हणजे काय गोळ्या औषध दप्तराचं गोळ्या औषधाचं ॲडमिट केलं होतं. 2 महिने 3 महिने ॲडमिट करून पुण्याला होते दिनानाथला. अच्छा. आता दर महिन्याला 2 महिन्यांनी बोलवतो डॉक्टर. एक गोळी 100 रुपयाची परवडत नाही मला. आता काय करणार सांगा. काय दप्तर माझं गोळ्या औषधाचं. एक गोळी 100 रुपयाला, 3 टाइम गोळ्या खायला सांगते. डॉक्टरला म्हणलं आता मी कसे काय करणार म्हणलं. पोराला द्या म्हणायचं ना लक्ष थोडंफार. पोराला लक्ष द्या म्हणायचं ना तुमच्यावर. पोरगा अहो मुलगा बी काय एवढा हुशार नाही, जरा लई हे जरा शिकतो हे एवढा. तू म्हणतो धंदाच नाही, एक ट्रिप झाली धंदाच नाही, काय करायचं. पण आईला तर द्यायला पाहिजे ना त्यांनी. त्याला आपण म्हणायला गेलं का ते म्हणणार धंदा नाही तर काय करायचं. मी बी पुण्यात जाते दिनेनाथला, करी रोडला दवाखान्यात. दवाखान्यात. होता ना हां. त्याच्या आधीपासून 4-5 सोबत नसतं वेळेला. नातू असतो तो जातो शाळेला, याला त्याला सोबत नसतं मग कोणी. कधी असं झालंय का धंदा नाही झालाय काय वगैरे असं? होतो कधी कधी 100-200 रुपयाचा बी होतो, कधी 500 रुपयाचा बी होतो. असं म्हणजे कधी कमी जास्त असं काही रोजच गिऱ्हाईक आहे असं नाही ना. हां. आता बाहेरचं लोक कोण येत नाही ना हो इथं. काय आता माहित नाही पडत, इकडे लांब आलं, स्टॉप तिकडे आला ना पुढं. मग हे भेळचं मटेरियल वगैरे कसं आणतं, कोण आणतं काय? हा? भेळचं मटेरियल वगैरे? मटेरियल हां. मग पैसे देते ना मी आणायला त्या मुलाकडे. पैसे अच्छा, देते. मुलाकडे मुलगा आणून देतो. पैसे देते आणायला, ते जातात ना. हां. पैसे देते त्यांच्याकडं. भेळ कितीला? भेळ ना पावशेर 60 रुपये पावशेर. 60 रुपये पाव. पहिलं कमी होतं पण आता हे तेल येन मग वाढ आहे ना बेसन. हां. फरसाण महाग झाले तेव्हा का तेवढीच फरसाण 400 रुपयाचे परवाच आणले. तरी 4-5 वेळ जातात दिवसातून? हा? 4-5 वेळ जातील का दिवसातून? नाही कधी कधी एक नाही जात आहो. सकाळी किती वाजता? 10 वाजता उघडतं ना? 10 वाजता येते पार आहो. घरातलं उरकायचं, ते जुन्नरला जातात ना. मग आता स्वयंपाक विपाक घरातली कामं उरकायची मग यायचं. तर काय गिऱ्हाईकाचा टाइम निघून जातो. मग काय गिऱ्हाईक होणार. सकाळचं मला टाइम नसतो, काय करायचं. होतं की चहा जे आहे ते घ्या ना. त्या तर तुमच्या मनाने काय द्यायचे ते जे आहे ते. त्यामुळे तयार नाही ना आता. हे जरा हे आमच्याकडनं राहू द्या. फुल नाही फुलाची पाकळी राहू द्या तुम्हाला. हां, जर ही व्हिडिओ टाकल्यानंतर जर आले लोक तुमच्या हॉटेलमध्ये तर तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होऊन गेला तर बरं पडेल. जवळचे लोक आले तर. येऊ चला. हे काढ, हां, काढ. हां. ते राहिलं होतं माझ्याकडे. नाही चला, नाही येतो. मला काय वाटलं ते येतात ना हे करायला. काय? तपासायला, याला, त्याला. नाही आम्ही काही इन्स्पेक्टर नाही तपासायला वगैरे यायला. नाही, हां हां. ते नाही का आता त्या तपासायच्या पकडीत ते हिरा हा. मल हे ते त्याच्यामुळे हा. मला असं वाटलं त्याच्यामुळे माहिती काढते का काय असं मला नाही वाटतं. पण ठेवत ना आपण तुम्ही? नाही विमल आपल्या वगैरे नाही ठेवत ना? नाही हा, विमल चांगली नाही. आता गोष्ट काय आहे. आपण आणत होतं एक पुडा. हां. एक पुडा आणायचं होतं. नका पण ठेवू, नाही. जाऊ दे ना, कशाला आता नाही, एवढा नाही, problem नाही सुरू आणला. आहे जाऊ ते दे तर मरू सुरू दे. आहे. आपलं हाय तेवढं ती काय गप्प बसायचं. कुकडी नदी आहे. कुकडी नदीच्या पाटाला आलो. पाणी सोडलंय.
बेट आहे ना, आपण ते झिंगेच वापरणार आहे. जे झिंगे आणलेत ना आपण, त्यातला एक झिंगा त्याचे छोटे छोटे बाईट्स करून तेच बेट म्हणून वापरणार आहे. संजय गेला. हा पाट जे निळ निळ दिसतंय ना, हा पाट होता आणि इथे आम्ही फिशिंग करणार होतो आणि अचानक पाणी सोडलं आणि बघा ना केवढं पाणी आलंय. झिंगा लावलाय मायक्रो हुकला. थोडं याच्यावर खेळून बघूया, नाही मिळालं तर मग स्पिनर पण खेळून बघूया. तक 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 खातोय 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 खातोय. खाल्लं खाल्लं. खा 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 खा. ए आला आला. मायक्रो हुक फिशिंगवर थोडा मोठा मासा मिळाला आहे. डोक मासा स्नेक हेडचाच एक प्रकार आहे. छोटूसा आहे. त्या दिवशी आपण जी रेसिपी बनवली होती ती दम पुख्ता होती. आज पण आपण तेच बनवणार आहे. त्या दिवशी चरबी फार कमी पडली होती. आज बघा केवढी चरबी आहे. मेंढीचं मटण आहे. त्या रेसिपीसाठी ना ॲक्च्युली मटनचे जे पीसेस असतात ते मोठे ठेवावे लागतात. तर आज आपण मोठेच पीसेस ठेवलेत आणि ही मस्तपैकी जास्त चरबी आणली आज. ह्या चरबीचा बेस द्यायचा असा, हा सर्वात महत्त्वाचा आहे. हे एवढे पीसेस ठेवलेत आपण मोठे, म्हणजे काय की जेव्हा शिजेल ना तेव्हा आपण असं झटकलं की हे मस्त असं गळून पडायला पाहिजे, इतकं शिजवायचं आपल्याला. मस्तपैकी मटणाची लेअर साधारण सगळं मिळून आहे ना 1.5 किलो आहे. टोमॅटो आहे, 3 मोठे टोमॅटो आहे. हे नुसते असे मधून चिरले आहेत. एक लिंबू आहे. कांदे आहेत, 4-5 कांदे आहेत. हे असे मधून चिरलेत, अख्खे ठेवलेत आपण. कांदे, बटाटे, मागच्या वेळेस बटाटे नव्हते घातले आपण. आणि लसूण पण अख्खेच ठेवलेत. फक्त समोरचा जो शेंडा नाही काय म्हणतात त्याला, तोंड असतं ना ते उडवलं आपण. 3 लसूण आहेत, 1 फुटलं पण. मिरच्या आहेत, 5-6 मिरच्या. आलं आहे, 7-8 लवंग आहेत. तेजपत्ता आहे, दालचिनी, ब्लॅक पेपर, मीठ, पाणी. ॲक्च्युली हे झाकण आहे ना इतकं मस्त पॅक बसतंय ना याला. याला तर पीठ लावायची पण गरज नाही, तरी पण एअर लीक नको म्हणून आपण पीठ लावणार आहे. ओके, हे फुल पॅक झालं आहे. और ये स्लो आंच पे इसे कुक होने देंगे. 8:30 वाजलेत, तर 10:30पर्यंत आपण ठेवूया. तोपर्यंत ना आपल्याला पिठा ब्रेड बनवायचा आहे, तर त्याचं पीठ बनवून घेऊया. ईस्ट आपण ठेवलं होतं ॲक्टिवेट व्हायला, तर ते झालं आहे. 400 ग्रॅम मैद्याचं पीठ आहे, त्यात जरासं मीठ घालूया. हे ॲक्टिवेटेड ईस्ट आहे. हे फेस झाला, याच्यावरनं कळेल तुम्हाला ॲक्टिवेटेड आहे. दूध आहे अर्धा कप, थोडंसं जास्त घेतलं मी याच्यात. थोडंसं ना तेल लावलं होतं मी हाताला आत्ता, म्हणजे हे चिटकत नाही. हे पीठ मळून झालं आहे. आता हे ना आपण साधारण तासभर ठेवूया. तासभर ठेवल्यानंतर हे फुगेल. लाईट गेली आहे, तर आता ह्या टॉर्चवरच काम करूया जेवढी लाईट दिसेल. हे पीठ बघा किती फुगलं आहे. हे तुझं तर इतकं बडव घ्या. यातली हवा काढा. हे परत एकदा मळून घ्या. आपलं मटण पण रेडी होत आलं आहे, म्हणजे 10:30 वाजून गेलेत, 11 वाजत आलेत. थोडंसं एक्स्ट्रा ठेवतोय मी. ओके, दिस इज डन. थोड्या वेळ असंच ठेवूया. थोडं काही राहिलं असेल तर ते सुद्धा कुक होऊन जाईल. ओपन करूया. झटकले की लगेच निघते हाडकापासून. हे
हे मस्तपैकी शिजलंय, तर आता पुढची प्रोसेस करूया. वा, एकच नंबर. हे मोझरेला चीज, मस्त एक असा मटनचा पीस घ्यायचा आहे. हा हा हा, याच्यावर ठेवायचं आहे आणि यातलं जे मीठ आहे ना ते सेपरेट करायचं आपल्याला. गरम गरम आहे, प्रयत्न करतो सेपरेट करायचा. किती इझिली निघतं मीठ, एकदम सॉफ्ट अँड टेंडर झालं आहे. हे मीठ आहे ना जेवढं होईल तुम्हाला असं सेपरेट करायचं, नाही त्याची मजा तेवढी येणार नाही. त्यानंतर आहे ना मस्त असं उचलायचं, बंद करायचं. एकदम गोल पावसारखं पण बनवू शकताय, करंजी सारखं पण बनवू शकताय तुम्ही. ओके, ही अशी रेडी झाली आहे, रेडी झालाय पाव. लाकडं ओली आहे ना त्यामुळे जरा स्लो पेटतायत पण स्लो पेटतायत. हे पलटी करून घेऊ थोडं. एक नंबर, प्रॉपर जसा पाव हवा ना तसंच झालंय. इसे डाल दिया इसको और एक प्लेट लेके आते जी हम, और ये पाव जी पूरी तरह से रेडी हो चुका है. इसी को हम ठंडा करने रखेंगे. बाकी सगळे पाव पण आपण बनवून घेऊया फटाफट, जोपर्यंत तो पाव कुक होतोय. मला वाटतं हे इंस्टाग्रामवर जर टाकले ना ही रेसिपी तर बहुतेक मिलियनमध्ये जाईल. मोझरेला चीज, मस्तपैकी मटन कुस्करून याच्यामध्ये घालायचं आहे. अब करते हैं इसे बंद. मस्तपैकी पाव हा रेडी झालाय, मटन पाव. लाकड गरज आहे लाकडांची, खालून एकदम कडक झालाय. हो, तर अशा प्रकारे हे पाव तयार होत आहेत. एक जो रेडी झाला आधी तो टेस्ट करून बघूया. हा ना पहिला झालेला पाव जो आहे ना हा फोडून बघूया आधी. गरमागरम आहे, बापरे, एकच नंबर. इसको बोलते हैं पाव. गरम आहे एकदम. मीठ जर असं कमी पडलंय, रफलातून लागतात. माझ्याकडे शब्द नाहीये ह्या रेसिपीबद्दल काय बोलू. असं काहीतरी बनवतोय ना, मला असं कधी कधी वाटतंय आय एम द गॉड ऑफ रेसिपीज. ॲटलिस्ट मराठीमध्ये तर आहे. असं काहीतरी अफलातून आगळ्या वेगळ्या रेसिपीज आपण बनवल्या, ट्राय केल्या आहेत. खूप मस्त लागतंय. पाव पण एकदम ताजा, मटण गरमागरम, मलाईसारखं मटण. हे झालेत, नाही ते जळून जातील. और फाइनली अपनी फेवरेट चटनी आ चुकी है, टैमरिन डेट चटनी. मोझरेला चीज, याचे हे रेशे फायबर कसं निघतं बघा. पहिला ब्रेड हा, याच्यामध्ये थोडंसं मटण कमी घातलं होतं आपण. मेयोनीज सोबत टेस्ट करूया. मेयोनीज सोबत पण जबरदस्त लागतोय, पण मला असं वाटतं की टॅमरिन डेट चटनी सोबत त्यांना जास्त छान लागेल. जैसा हमने सोचा था बिलकुल वैसा ही. खूप जबरदस्त टेस्ट आहे. पाव पण, मटण पण, टॅमरिन डेट चटणी आणि मेयोनीजचं कॉम्बिनेशन पण खूप जबरदस्त. नंतर जे पाव बनवले होते त्यामध्ये मीठ जे आहे ना ते जरा जास्त टाकलं होतं, ते टेस्ट करूया. मीठ, मटण याच्यामध्ये कसं भरलंय बघा. आणि इथे मोझरेला चीज, याचं लुकच असं आहे ना, हे दिसतंच असं आहे ना की बघितल्याबरोबर अशी जोरदार भूक लागते. भूक लागली पण आहे. मोझरेला चीज आणि मटणाचं कॉम्बिनेशन इतकं भारी आहे ना. नो डाऊट पावची टेस्ट तर जबरदस्त आहेच, पण पहिल्यांदा हा शब्द मला आठवतोय, भयानक टेस्टी आहे, भयानक. मटण बघा याच्यामध्ये कसं भरलंय मस्तपैकी. मटण आहे आणि त्याच्या अवतीभोवती मोझरेला चीज आहे. असं तोडलं की मटण बाहेर पडतं. वा. मेयोनीज घेऊया आणि त्यासोबत कॉकटेल करूया. मेयोनीज आणि टॅमरिन डेट चटणी दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊया. अफलातून लाजवाब. असं नाही की ही रेसिपी ना आम्ही आधी प्रॅक्टिस केली, युजली जसं करतो तसं काही नव्हतं केलं. डायरेक्ट आज आपण हे ना बनवायला घेतलं.
म्हणजे कल्पना आली डोक्यामध्ये आणि आज आपण हे बनवलं आणि बनवलं इतकं छान बनलं ते फर्स्ट टेकमध्ये. पण याच्यामध्ये बोन मॅरो हा पण निघेल बहुतेक. मटन किती सॉफ्ट अँड टेंडर आहे. हा मलाई मटन बोलू शकता याला तुम्ही. हा हा तोड नाही या रेसिपीला. इतकी सिंपल आहे, साधी आहे, बनायला थोडासा वेळ लागतो, पेशन्स लागतात, पण ते म्हणतात ना सब्र का फल मीठा होता है. सेम अप्लाय होतं ह्या गोष्टीला, सेम अप्लाय होतं ह्या रेसिपीला. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्स अ लॉट. ओ माय गॉड, ये क्या है? और देखिए ये हमें टोपी मछली मिली है, काफ़ी अच्छी साइज़ है. ये मछली, टोपी मछली पानी के बाहर भी ज़िंदा रह सकती है, इसलिए इसको ऐसे ही छोड़ेंगे. फाउंडेशन. ते मागाशी ओ माय गॉड, कितना बड़ा मछली लगा है रे. ही आहे वांबट. आता बाबू खाईल आणि सांगाल आपल्याला आहे का ती आंबट. ए रॉड घेऊन ये स्पिनर. बरं काय नाव आहे तुझं? प्रणव. माझे नवीन बुटं बघा, चिखलाचे बुटं आहेत, ऑर्गॅनिक. मेयोनीजला जुलाब झाले. पोट भरून जाईल पण मन भरणार नाही.